गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आत्ताच मी जस्ट जिमवरून आली आणि माझ्यासाठी इथे इसबगोलचं पाणी वगैरे तयार केलेलं आहे. तर आता एक एक घोट करून पिऊन घेते आणि आज दिवसभर जे पण घडेल ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आंघोळीच्या अगोदर झाडलोट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता देवपूजेने सुरुवात करते. देवपूजा झाली की मग परत नाश्ता वगैरे सगळं मला आता करायचं आहे. तसं तर मी रोज नाश्ता करत नाही, परंतु आज मला नाश्ता करायची इच्छा झाली. तर आज मस्त असं सुशीला बनवणार आहे. तर आधी पहिले पूजा वगैरे करून घेते. तर आता माझी पूजा वगैरे सगळं झालं होतं आणि तेवढ्यातच मग माझं किचनचं जे ट्रॉलीचं काम उरलेलं आहे ते करायचं आहे. तर त्यासाठी ती माणसं आली होती. तर त्यांनी येताना हा अल्बम आणला होता. तर त्याच्यातून मी कलर चेक करत होती, मला जो हवा आहे तो. तर कलर पण त्यांना सांगायचा होता. तर आता इथे मी चेक करते आणि ते किचनमध्ये अजून माप वगैरे पण व्यवस्थित घेत आहेत. आणि बाथरूमच्या वरती पण आमची जी टाकी आहे त्याला हाईड करण्यासाठी पण तिथे एक दरवाजा करायचा आहे. तर त्याचासुद्धा मला कलर सांगायचा होता. त्यासाठी मी आता हा अल्बम चेक करते आणि जे काय असेल तर मी त्यांना ते सांगणार आहे. तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता मी नाश्ता करणार आहे. नाश्ता करायला जरा मला लेट झाला, कारण आता जस्ट आमचे जे किचनचे ट्रॉली करणारे आहेत ते आले होते. तर ते सगळे माप घेत होते वरचं आणि काही गोष्टी होत्या त्यांना सांगायच्या होत्या. तर ते सगळे क्लिअर झालेलं आहे आणि त्यामुळे माझं लेट झालं आणि आता ते जस्ट अर्धा एक तास लागला त्यांना माप वगैरे घ्यायला आणि काही डिस्कशन होतं ते करायला. तर आता ते गेलेत. आपल्याला हॉलमध्ये मंदिर पण बनवायचं आहे. तर एक सिंपल पद्धतीचं मंदिर पण मी त्यांच्याकडून बनवून घेणार आहे. आता बघू कसं होतं आहे ते. आता पटपट मी नाश्ता वगैरे करून घेते. तर आताच माझा नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्त असं सुशीला बनवलेला आहे आणि आता किती पण खाईल. आता मी तुम्हाला ना, तर आता मी गॅलरीमध्ये आली आहे आणि तुम्हाला वातावरण दाखवते. बाहेरचं एवढं मस्त झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते. हे बघा, या डोंगरावरती ऊन आहे आणि या साईडला सावली आहे. एकदम भारी दृश्य झालं आहे. साध्या डोळ्यांनी बघितलं तर इतकं सुंदर वाटतंय ना. मी झूम करून दाखवते तुम्हाला आणि आता ओरिजिनल दाखवते तुम्हाला. थांबून बघा, खूप मस्त वाटतंय. गॅलरीत उभं राहिल्यावरती इतकं भारी वाटतंय आणि हवा पण मस्त सुटली आहे. तर बघितलं मंडळी, इतका मस्त निसर्गाने आपल्याला दृश्य दाखवलेलं आहे. खूप छान वाटायला. तर नाश्ता झाल्यानंतर आता मी घेते प्रोटीन. तर केतू मला रोज प्रोटीन देत असते. हे बघा, एवढं दूध. किती दूध आहे पिऊ? अर्धा लिटरपेक्षा कमी आहे ना? हां, 250-300 ग्राम आहे. ओके. तर मला रोज केतू प्रोटीन पावडर बनवून देते. तर चला मंडळी, आता मी प्रोटीन पिऊन घेते. प्रोटीन नाही पिलं तर मग मी आपलं नेहमीचं जे काय असते ते खात बसते आणि मग त्यामुळे प्रोटीन माझं प्यायचं राहून जातं. म्हणून मी आज दुपारीच घेते आणि आता ह्याच्यामुळे जास्त भूक नाही लागणार मला. त्यामुळे आता जेवण माझं थोडंसं लेट होणार. तर चल पिऊन घेते. आता संध्याकाळचे 7 वाजलेत, त्यामुळे आता मी इथे दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे लाईट पण गेलेत. कारण काय, बाहेर आभाळ आलेला आहे. तर किचनमध्ये मी कुकर लावलेला आहे आणि आता आपण जाऊया बेडरूममध्ये, म्हणजे बेडरूमच्या गॅलरीमध्ये जाऊया. तर इथे कोण कोण बसले बघा. वेदांत बघा, वेदांत बरेच दिवसांनी तुम्हाला दिसणार आहे. आणि बाहेरचं दृश्य बघू शकता, मस्त वाटते बाहेर बघायला. आणि एकदम रिमझिम रिमझिम थोडासा पाऊस पण पडायला लागलेला आहे. मॅडम काय करताय? हवा खाताय? अरे काय घाबरली.
वाव, ही किती काय धूर. मस्त येते मम्मा. तिकडे बघ पहिले. किचन मध्ये. धूर कसला आहे बापरे, काय जळतायत, कचरा काढतायत वाटतं. डम्पिंग एरिया असतो ना. डम्पिंग ग्राउंड. डम्पिंग ग्राउंड मधला कचरा हे बघ. हो माहितीये, कुकर चालू आहे. मस्त असतं इथपर्यंत कसं असायचंय ना. नक्की आपल्याच कुकरचा येतोय का? हा आपल्या. अरे मला तर भूक लागायला लागली असं. म्हणजे आता दोन शिट्टे झाल्या वेदांत. जा शिट्टे पण बंद करू नये. जा ना. आमच्या वेदांना ना जरासं उभे काही काम सांगितलं लगेच हे होतं. काय होतं की तू दादाला अशी कामं करायला अजिबात आवडत नाही ना. उभ्या आला असेल आलं उभ्या जर का त्याला सांगितलं कुकर बंद कर, सॉरी गॅस बंद कर. अजून काय सांगतो आपण कधी कधी. येता किचन मध्ये असेल तर पाणी आण. येता चमचा वगैरे लागत असेल तर चमचा घेऊन ये. असं काय म्हटलं की त्याला लागत. काय वाव, ब्ल्यू. वाव, किती मस्त वाटतंय. फायनली वेदांत आमचा गॅस बंद करून आला शाळासारखा. काय बाई. अरे पाणी कोणी ठेवलं. सॉरी कोणी आणलेलं पाणी. वेदांना बिचारायला आज काय बसायला मिळत नाही. चिखल कसा होईल. पाय ठेवल्यावर खराब होईल. त्याच्यावर नको पाय ठेवू. जा आणजा पुसायचा आणजा. अगं पुसायला वा, बघा आमची किती पोरं आळशी आहेत. असेच असते. स्मार्ट आहे. आपोआप पुसलं जाईल काय. आणि पाऊस पण पडतोय वेदांत बघ, थोडा थेंब बोलतो डायरेक्ट बाल्कनीतच पाऊस पडला. बाय द वे वेदांत आमचा बऱ्याच दिवसांनी माझ्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. कसं चाललंय वेदांत. मस्त झालं. जर केस जर व्यवस्थित ठेव बाबा. काय करायचं, गॅलरी एवढीशी आहे आणि या गॅलरीमध्ये काय काय ठेवतोय आपण. बघा वातावरण किती मस्त झालंय. वाव किती सुंदर. बघा ब्ल्यू किती छान दिसतं. दिवसा डोळ्या पण असं एवढं ब्ल्यू नाही दिसत ना आकाश. छान. कुठे चालली पाणी साफ करायला. बाय द वे आता मला आणि केतूला जायचंय बाहेर. कुठे जातेस. बाय द वे आम्हाला दोघींना बाहेर. हे नाही केतू जावंच लागेल. मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. प्लीज ये ना पिऊ. थोडीशी खरेदी पण करू यार. केतू काय तू म्हातारी झालीस. उद्या आपण नक्की लवकर जाऊया. अगं ठीक आहे, बघूया आता. तर वटपौर्णिमेची तयारी करायची आहे आणि जी साडी नवीन साडी आहे तिच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. तर आता काय करायचं समजत नाही. मिळेल की नाही माहिती पण नाही आहे. मिळेल का बघूया. आज टाकलं तर मिळेल बहुतेक असं वाटते. बघूया काय करायचं आहे. डन. काय मग कसं चाललंय. मस्त झालं. काय मस्त चाललंय. कसं वाटतं. छान सुंदर. लक्ष्मण रेखा आहे. इथून यायचं नाहीये. आणि हे तुझं सामान पिऊ त्याच्यावरती ठेवलेलं ते कधी आवरणार आहेस. हा ठेव ना तुझ्या वॉर्डरोब मध्ये ठेव ना. एवढी जागा आहे तर. वाव पसारा एवढा मांडून ठेवलाय कपड्यांचाच फक्त. हा वेदांत तुमचं आमच्यापेक्षा मोठं आहे की नाही वॉर्डरोब. मग तरी सुद्धा केतू बोलते पुरत नाही आहे. काय बोलायचं. मुलींचे कपडे एवढे असतात. काय बोलणार. मुलींचे कपडे जास्त असतात असं तुला वाटतं. तुझे नाही आहेत. तुझे दाखवूया का आपण एकदा कपडे किती आहेत. एकदा शर्ट मोजूया आपण तुझे. हा केतू इकडे ये. केतू ए पाय नको नापटू पिऊ. तसं नाही करायचं. दादा बोलतोय की तुझे कपडे वेदांत. दादा बोलतोय तुझे कपडे जास्त आहेत त्याच्यापेक्षा.
सेमच आहे. हो ना. मला असं वाटतं की तुझ्यापेक्षा दादाचे कपडे जास्त आहेत. नाही तुझे जास्त आहेत, खूप जास्त आहेत. नाही माझे जास्त आहेत. मला यायचं आहे. ठीक आहे, बघूया हा. आता आपण आपल्या ऑडियन्सला दाखवूया दादाचे कपडे जास्त आहेत का केतूचे. होय केतू जाते कुठे मी सारखी जास्त सारखी. नीट ठेवतो त्याच्यामुळे माझे सगळे कपडे बघायला दिसतात. मी सगळे हँगरवरती ठेवतो. इतकी सगळे हँगरवरती नाही ठेवत. ओके. इतकी सगळे घडी घालून ठेवतो. ठीक आहे, आता मी तिला सांगते हँगरवरती लावल्यानंतर. त्याच्याने म्हणजे काउंट लगेच करू शकतो ना. ओके माझे जे पण कपडे सगळे हँगरवरती आहेत. म्हणून बाकी जे हे घालतो हे माझे त्या ड्रॉवरमध्ये. ओके बघूया. तर चला मंडळी, आता जास्तच अंधार पडलाय. आता आम्ही जातोय आतमध्ये. की तुला भूक लागली आहे की तू जेवायला लागले. तुझं झालं जेवण. वेदांत साहेबांचं जेवण झालेलं आहे. बघा खाली कसं पडलंय. चल काही तेच झोपतो. चला जाऊयात. तर आम्ही आत आल्याला लगेच लाईट पण आले. आणि केतू मॅडम बघा आमच्या मस्त काम करते. तिला पप्पाने एक काम दिलेलं आहे, छान करते ती. हे बघा, ही देवांचे वस्त्र तिने अशी हातशिलाई मारली आहे वस्त्रांना. म्हणजे आपले हे ब्लाऊज पीस असतात ना, त्याचंच हे तिने शिवलेलं आहे हातशिलाईने. आणि इथे आता ती लेस लावण्याचा प्रयत्न करते. हो ना, छान दिसेल लेस लावल्यावरती मला वाटतं, है ना. फक्त थोडीशी मोठी पाहिजे होती का लेस. तेच आहे माझ्याकडे एकच आहे. तर लेस लावून झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर असे आपल्याला 2 का 3 करायचे. दोनच आहेत. दोनच? मी कापले तर 2 ना. हा मग मी तुला देते ना अजून 2-3. चला पप्पा खुश होतील, पप्पाने हे दाखवलं असतं. देवांसाठी मस्त असे वस्त्र आम्हाला हंतरायला करायचे होते. तर की तो आता ह्याला हात शिलाई मारेल. मशीन असती तर पटकन झालं असतं, हा ना. तर चला हे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन. चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.